नमस्कार महाराष्ट्र. तुम्हाला पण असं वाटतं का आपण मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला पाहिजे पण तुमच्याकडे तेवढा पैसा नाहीये? तर आज आपण एका अशा स्कॉलरशिप बद्दल माहिती बघूया ज्याचा फायदा घेऊन तुम्ही 100% फ्री स्कॉलरशिप मिळवू शकणार आहात. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला पहिल्या वर्षापासून लॅपटॉप देखील मिळणार आहे आणि तुमची ॲन्युअल फीज हॉस्टेलमध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा पीजीमध्ये राहत असाल याचं कव्हरेज देखील यामध्ये मिळणार आहे. तर यासाठी कोण कोण अप्लाय करू शकणार आहात, याची पात्रता काय आहे, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, चला तर बघूया डिटेलमध्ये. त्याआधी जर तुम्ही करिअर ग्रोथ मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकणार आहात भारती एअरटेल स्कॉलरशिप प्रोग्राम 2025 यासाठी अप्लाय करणं सुरू झालं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता 100% ॲन्युअल फी, हॉस्टेल प्लस मेस फीज, हाय एंड लॅपटॉप या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तुम्ही इथे बघू शकता अबाउट द प्रोग्राम नेमकी काय 2024 मध्ये ही स्कॉलरशिप लॉन्च झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता 2024-25 मध्ये 250 जणांनी याचा फायदा घेतला आणि 276 जणांना ही स्कॉलरशिप मिळाली आहे. आणि त्यामध्ये 22% या मुली आहे की ज्यांना ही स्कॉलरशिप मिळालेली आहे. आता इथे त्यांनी सांगितलंय तुम्ही 31 जुलै 2025 पर्यंत अप्लाय करू शकणार आहात. याची पात्रता काय आहे तुम्ही इथे बघू शकता. जर तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलंय तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. अंडर ग्रॅज्युएटसाठी 5 वर्षाच्या कोणत्याही कोर्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, टेलिकॉम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, डाटा सायन्स, त्यानंतर एरोस्पेस, त्यानंतर इमर्जिंग टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलंय आणि जर तुमची युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट टॉप 50 NIRF येत असेल तुम्ही इथे त्याची लिस्ट बघू शकता. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव यामध्ये आहे का नाही ते चेक करू शकता. तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. तुम्ही भारताचे नागरिक आहात, अप्लाय करू शकणार आहात. आणि तुमचं इन्कम हे 8.5 लाखांपेक्षा जास्त नको. जर 8.5 लाखांच्या आत तुमचं इन्कम असेल तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही मुलगी आहात, त्यानंतर तुम्ही डिसेबल आहात किंवा सिंगल पॅरेंट आहात किंवा पॅरेंट नसतील तुम्हाला किंवा ट्रान्सजेंडर असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. याशिवाय जर तुम्ही इतर कोणत्या स्कॉलरशिपचा फायदा घेत असाल तर तुम्ही या स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकणार नाही. आता बेनिफिट काय तर स्कॉलरशिप कव्हर 100% ॲन्युअल फीज जी आहे ती तुमची कव्हर करते. त्यानंतर जी मेस फी आहे, हॉस्टेलची फी आहे ती कव्हर करते. जर तुम्ही शिक्षण घेण्यासाठी पीजी किंवा आउटसाइड हॉस्टेलमध्ये राहत असाल तर त्याचं देखील कव्हरेज इथे दिलं जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वर्षापासून तुम्हाला इथे लॅपटॉप फॅसिलिटी दिली जाणार आहे. आता त्यांनी इथे नोट पण दिलेली आहे ती तुम्ही इथे वाचू शकता. आणि ही संपूर्ण माहिती इथे इंग्लिशमध्ये दिली आणि याचा मराठीमध्ये ब्लॉग देखील आपण आपल्या वेबसाईटवर टाकलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. ही संपूर्ण माहिती तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता. आता यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता. प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे तुमचं आयडेंटिटीचं प्रूफ द्यावं लागणार आहे. त्यानंतर करंट इयर ॲडमिशन तुम्ही आता कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलंय त्याचं ॲडमिशन लेटर किंवा फी लेटर ते तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. तुमचं जे 12वीचं मार्कशीट आहे ते तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर JEE स्कोर और युनिव्हर्सिटी एंट्रन्स एक्झाम स्कोर तुमच्याकडे जे पण असेल त्याचं डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर पॅरेंटल ग्रॅज्युएट इन्कम तुम्हाला इथे दाखवावं लागणार आहे. जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉई असाल तर लेटेस्ट जर तुमचं इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे तर तुम्हाला कंप्लीट फॉर्म इथे द्यायचा आहे. आणि त्यासोबत बँकेचं स्टेटमेंट ते पण प्रिव्हियस 6 महिन्याचं ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. जी तुमची इन्कम टॅक्स ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट आहे ती इन्कम टॅक्स प्रूफ म्हणून कन्सिडर केली जाणार नाही. त्यानंतर तुम्ही कमवत नसाल म्हणजे अनएम्प्लॉई असाल तर गव्हर्नमेंट इश्यू इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल. आणि तुमच्या बँकेचं 6 महिन्याचं मागचं बँक स्टेटमेंट तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचे डिटेल्स जसं की अकाउंट नंबर, IFSC ब्रांच ॲड्रेस, त्यानंतर जे बँकेचं स्टेटमेंट आहे त्याचं ॲप्लिकंट अँड पॅरेंट, तुमचे पॅरेंट असेल किंवा गार्डियन असेल तुमचे तर ॲटलिस्ट 6 महिन्याचं त्यांना इथे स्टेटमेंट द्यावं लागणार आहे. त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स ऑफ द तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमधून ॲडमिशन घेतले त्यासाठी देखील तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स द्यावं लागणार आहे. जसं की नेम ऑफ अकाउंट, त्यानंतर अकाउंट नंबर,
IFSA ब्रांच ॲड्रेस, रिसेंट जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे आणि जे एक्सपेन्सेस रिसिप्ट आहे, समजा तुम्ही एखाद्या PG किंवा रेंट हाऊसमध्ये राहत असाल किंवा रेंट ॲग्रीमेंट केलंय तर त्याची देखील रिसिप्ट तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज SOP ते देखील तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे। आता अप्लाय कसं करायचं तर तुम्ही इथे बघू शकता, इथे ऑलरेडी अप्लाय नाव दिलेलं आहे, यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही जर याआधी या बडी फॉर स्टडीवर अप्लाय केलं असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुमच्याकडे असेल, नसेल तर तो रजिस्टर ID आणि पासवर्ड क्रिएट करून घ्या किंवा गुगलने तुम्ही लॉग इन करून घ्या। भारती एअरटेल स्कॉलरशिप 2025-26 ॲप्लिकेशन फॉर्म पेज यावर तुम्ही जाणार आहात। त्यानंतर स्टार्ट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रोसेस सांगितलं आहे, या तुम्हाला पूर्ण करायच्या आहे आणि शेवटी फॉर्म सबमिट करून तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे बघायला मिळेल ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि 31 जुलै ही शेवटची तारीख आहे, म्हणजे फक्त आणि 4 ते 5 दिवस तुमच्याकडे अप्लाय करण्यासाठी आहे। जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर नक्की अप्लाय करा, कारण मुलींसाठी ही संधी खूप भारी आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।